नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. रात्री झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर महायुतीनं राष्ट्रवादीला अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी 11:30 वाजता सांगितलं की राष्ट्रवादीला अध्यक्षपद द्या, उपाध्यक्षपद भाजपकडं. आणि त्यानुसार आज राष्ट्रवादीच्या वतीनं शिल्पा खोत यांनी अर्ज भरला, तर भाजपच्या वतीनं उपाध्यक्षपदासाठी तानाजी पाटील यांनी अर्ज भरला आहे. दुसरीकडे काँग्रेसनं सुद्धा ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसनं अध्यक्षपदासाठी रसिका अमर पाटील तर उपाध्यक्षपदासाठी संभाजी पाटणकर यांचा अर्ज भरलेला आहे. सकाळी 11 वाजता महायुतीचे काही पदाधिकारी नेते जिल्हा परिषदेत आले. त्यांनी महायुतीच्या वतीनं अध्यक्षपदासाठी शिल्पा खोत यांचा अर्ज भरला. याशिवाय त्याचवेळी तानाजी पाटील यांचाही भाजपच्या वतीनं उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर तातडीनं काँग्रेसनंही दोन्ही पदासाठी अर्ज भरले आहेत. त्यामुळं आता कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी मतदान होणार हे नक्की झालेलं आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. सकाळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, प्राध्यापक अर्जुन आबिटकर, प्राध्यापक जयंत पाटील, अमरीश घाटगे, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी जिल्हा परिषदेत आले. या सर्वांनी मिळून त्यांनी अर्ज भरलेला आहे. त्यामुळे आता दुपारी या निवडणुकीवर शिक्कामोर्तब होईल. सध्या तरी महायुतीचा अध्यक्ष होणार हे नक्की आहे आणि राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार हे सुद्धा निश्चित झालेलं आहे. शिल्पा खोत यांना अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. कागलला गोकुळ आणि जिल्हा बँकेनंतर जिल्हा परिषदेत सुद्धा कागललाच संधी मिळणार हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे आता उत्सुकता आहे की सांगली जिल्हा परिषदेत काय होणार याचीच.